काही लोक अशी असतात की ते पुन्हा होत नाहीत, त्यांचा पुन्हा आपल्याला पुन्हा तशी माणसं भेटत नाहीत, दुर्मिळ असतात. ते स्वतःसाठी जगत नाहीत, समाजासाठी जगत असतात, दुसऱ्यासाठी जगत असतात, आपल्या देशासाठी जगत असतात. मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देणार आहे असं मानणारे देखील लोक असतात. मुझे क्या मिला इससे मैं देश को क्या देने वाला हूं, ऐसी कोशिश और ऐसे मानने वाले भी कई लोग होते हैं. और उनमें से एक बाला साहेब ठाकरे जी भी थे और मुरली भाई भी थे. आणि म्हणून तुम्ही वयाच्या 27व्या वर्षी खासदार झालात. अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठामध्ये आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतलं. आपण उच्च शिक्षित आहात आणि समाजाला आणि राजकारणात देखील आता काळ बदललाय. उच्च शिक्षित, उच्च विद्या विभूषित, जे विजनरी विजन आहे ज्या लोकांना की बाबा या राज्यासाठी आपल्याला काय करता येईल, देशासाठी आपल्याला काय करता येईल याचं विजन ठेवून काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. ही समाजाची आणि बदलत्या काळाच्या प्रमाणे जे काय काळानुरूप बदल होतात त्यासाठी आवश्यक आहे. आणि आज एक अभ्यासू, सुसंस्कृत, संयमी आणि मेहनत घेणारा कार्यकर्ता, नेता म्हणून आपली जी काय ओळख आहे आणि आपला दांडगा जो काही जनसंपर्क आहे ते आजच्या प्रवेशावरून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आज काय तुम्ही सांगितलं होतं प्रमुख काही लोकांचा प्रवेश होईल, म्हणजे हे काय ह्या ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. त्यामुळे आपल्याला मी नेहमी जवळून पाहिलंय की आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीमध्ये न फसता आपलं काम करत राहायचं. कन्स्ट्रक्टिव्ह, पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल कामावर आपला भरोसा आहे. मी देखील तेच करतो. सकाळी मी उठतो, आता दर संडेला, आज पण जाऊन आलो, डीप क्लीन ड्राईव्ह. काही लोक म्हणतात हे काय, हे तर चेलचं काम आहे. पण मी गेल्यामुळे चेल पण हातामध्ये पाईप धरतो, हातामध्ये झाडू घेतो, आमदारही घेतात, खासदारही घेतात आणि रस्ते धुतात पाण्याने. पहिल्यांदा पाहायला मिळते मुंबईकरांना या डीप क्लीन ड्राईव्ह मुळे पोल्युशन 350चं 100 वर आलंय, 80 वर आलंय, काही ठिकाणी 70 वर आलंय. आणि परवाच आपल्या राज्याला आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते स्वच्छतेमध्ये देशामध्ये पहिला नंबर मिळाला. ही याची फलश्रुती आहे, याचा इम्पॅक्ट आहे. काही लोक म्हणाले, काल श्रीकांतच्या इकडे गेले होते कल्याण लोकसभेत, म्हणाले आता हे रोड सफाई, रोड धुलाई चालू आहे, आता निवडणुकांमध्ये यांना साफ करा. लोक रस्ते साफ करणाऱ्यांना, रस्ते धुलाई करणाऱ्यांना, लोकांची कामं करणाऱ्यांना, लोकांना भेटणाऱ्यांना कसं काय साफ करतील? ते तर घरी बसणाऱ्यांना साफ करतील. बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या, फील्डवर काम करणाऱ्या कसं साफ करतील? जनता सुज्ञ आहे आणि मी त्याच्यावर काय बोलत नाही. थोडंसं कधी कधी बोलायला लागतं, पण मी कधीही बिलो द बेल्ट पातळी सोडून कधी बोलत नाही. कारण त्यांच्या भानगडीत पडलो तर आपलं काम बाजूला राहील. आणि म्हणून मिलिंदजी, मी 1.5 वर्षामध्ये एकही सुट्टी नाही घेतली. मी गावी जातो, मी गावी देखील माझ्याकडे जनता दरबार असतो आणि माझी शेती आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.
तिकडे गेलो की माझं बरोबर पाय शेतीकडे वळतात आणि काम करतो मी. काही लोक म्हणतात, कधी असा शेतकरी बघितलाय हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो? मी म्हणालो, माझ्याकडे वेळ कमी आहे, मुख्यमंत्री आहे ना मी गाडी चालवून प्रवास करून 8 तास वाया कसा घालवू शकतो? मी त्याच्यावर मी हजारो फाईलवर सह्या करू शकतो ना तेवढ्या वेळामध्ये. त्यामुळे मी हेलिकॉप्टरने जातो, पण शेती करतो तिथे जाऊन. हेलिकॉप्टरने फोटोबाजी नाही करत, एरियल फोटोग्राफी नाही करत. ती फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली कधी चांगलीच आहे. त्यामुळे जाऊ दे, आज चांगला दिवस आहे आपला, जास्ती काय बोलायचं नाही, थोडंसं बोलायला लागतं. नाही ते पत्रकार लोक बोलतात, काहीच बोलत नाही, मग माझ्याकडे येणारच नाहीत ते.